नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही दर महिन्याला थोडी बचत करून भविष्यासाठी सुरक्षित रक्कम तयार करू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिस आरडी योजनेबद्दल संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. आरडी म्हणजे नेमकं काय, कोण खाते उघडू शकतो, किती काळ पैसे जमा करावे लागतात, दर महिन्याला किती रक्कम भरावी लागते, किती खाती उघडता येतात, तसेच या योजनेचे सर्व महत्त्वाचे नियम टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घेऊया आरडी म्हणजे काय. सर्वप्रथम जाणून घेऊया की आरडी म्हणजे नेमकं काय असतं. रिकरिंग डिपॉझिट म्हणजे अशी बचत योजना ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करता. ही रक्कम प्रत्येक महिन्याला समान असते. योजना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जमा केलेली संपूर्ण रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज एकत्र करून तुम्हाला परत मिळते. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये ही आरडी खाते उघडण्याची सुविधा असते. मात्र या व्हिडिओमध्ये आपण फक्त पोस्ट ऑफिस आरडी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आता जाणून घेऊया पोस्ट ऑफिस आरडी योजनेचा कालावधी. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते उघडल्यावर त्याचा कालावधी निश्चित असतो. या योजनेत तुम्हाला 5 वर्षे म्हणजे 60 महिने नियमितपणे पैसे जमा करावे लागतात. दर महिन्याला जी रक्कम तुम्ही सुरुवातीला निश्चित करता तीच रक्कम संपूर्ण 60 महिन्यांसाठी भरावी लागते. आता जाणून घेऊया पोस्ट ऑफिस आरडी खाते कोण उघडू शकतो. आता जाणून घेऊया या योजनेत खाते उघडण्यास कोण पात्र आहे. सर्वप्रथम कोणतीही एक व्यक्ती स्वतःच्या नावाने सिंगल अकाउंट उघडू शकते. तसेच 2 किंवा 3 व्यक्ती मिळून जॉईंट अकाउंट देखील उघडू शकतात. जर एखादे मूल अल्पवयीन असेल तर त्याच्या वतीने पालक किंवा कायदेशीर संरक्षण आरडी खाते उघडू शकतात. याशिवाय जर अल्पवयीन व्यक्तीचे वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ती स्वतःच्या नावाने देखील खाते उघडू शकते. मात्र अशा खात्यातही दर महिन्याला निश्चित केलेली रक्कम नियमित जमा करावी लागते. एका व्यक्तीला किती आरडी खाते उघडता येतात हा अनेकांचा महत्त्वाचा प्रश्न असतो. पोस्ट ऑफिस आरडी योजनेत एका व्यक्तीला कितीही खाते उघडण्याची परवानगी आहे. समजा तुम्ही सुरुवातीला दर महिन्याला 1000 जमा करणारे खाते उघडले. काही महिन्यांनी तुमचे उत्पन्न वाढले आणि तुम्हाला अधिक बचत करायची इच्छा झाली. अशा वेळी आधीच्या खात्यातील मासिक रक्कम वाढवता येत नाही. म्हणजे 1000 चे खाते थेट 5000 चे करता येणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन आरडी खाते उघडावे लागेल. उदाहरणार्थ, पहिले खाते 1000 चे असेल आणि नवीन खाते 4000 चे उघडू शकता. यानंतर ही गरज वाटल्यास आणखी एक नवीन खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच आवश्यकतेनुसार वेगवेगळी आरडी खाते उघडता येतात. आता जाणून घेऊया आरडी खाते सुरू करताना किती रक्कम जमा करावी लागते. आता ठेव रकमेबद्दल जाणून घेऊया. आरडी खाते सुरू करताना तुम्ही रोख किंवा धनादेशाद्वारे खाते उघडू शकता. या योजनेत किमान 100 प्रति महिना जमा करून खाते सुरू करता येते. त्यानंतर तुम्ही 500, 1000, 2000, 5000, 10000 किंवा त्यापेक्षा जास्त कोणतीही मासिक रक्कम निवडू शकता. या योजनेत जास्तीत जास्त ठेव रकमेची कोणतीही मर्यादा नाही. मात्र सुरुवातीला जी मासिक ठेव निश्चित केली जाते तीच रक्कम प्रत्येक महिन्याला भरावी लागते. उदाहरणार्थ, जर तुम्ही महिन्याला 20,000 जमा करण्याचे खाते उघडले असेल तर संपूर्ण कालावधीत प्रत्येक महिन्याला 20,000 भरावे लागतील. मासिक हप्ता कधी भरावा लागतो. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खात्यासाठी 2 ठेव कालावधी म्हणजेच 2 सायकल असतात. जर तुम्ही महिन्याच्या 1 ते 15 तारखेच्या दरम्यान खाते उघडले तर पुढील प्रत्येक महिन्यात 1 ते 15 तारखेच्या दरम्यान तुमचा हप्ता भरावा लागेल. जर खाते 16 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उघडले असेल तर पुढील प्रत्येक महिन्यातही त्याच कालावधीत हप्ता भरावा लागेल. याचा अर्थ ज्या कालावधीत खाते सुरू झाले त्याच कालावधीत पुढील सर्व मासिक ठेव भरायची असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 2 मे रोजी खाते उघडले तर पुढील प्रत्येक महिन्यात 1 ते 15 तारखेच्या दरम्यान ठेव जमा करावी लागेल. मित्रांनो, इतक्यात आपण आरडी म्हणजे काय, ही योजना कशी काम करते, खाते कोण उघडू शकतो, किती खाती उघडता येतात, मासिक ठेव रक्कम आणि ठेव भरण्याचे नियम यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. आता जाणून घेऊया हप्ता वेळेवर भरला नाही तर काय होते. आरडी योजनेत दर महिन्याला ठरलेली रक्कम नियमित भरावी लागते. मात्र काही वेळा आर्थिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे एखादा हप्ता भरता येत नाही. अशा वेळी खाते लगेच बंद होत नाही, परंतु त्या महिन्याच्या न भरलेल्या हप्त्यावर 1% दंड भरावा लागतो. उदाहरणार्थ, समजा तुमचा मासिक हप्ता 1000 रुपये आहे. जर एखाद्या महिन्यात हा हप्ता भरला गेला नाही तर त्या हप्त्यावर 10 रुपये दंड आकारला जाईल. त्यानंतर जेव्हा तुम्ही पुढील वेळी पैसे जमा कराल तेव्हा चुकलेला 1000चा हप्ता, त्यावरील 10 रुपये दंड आणि चालू महिन्याचा हप्ता अशा सर्व रकमा भराव्या लागतील. सलग काही महिने हप्ता भरला नाही तर
समजा तुम्ही 2 महिने हप्ता भरू शकला नाही, अशा वेळी तुमच्याकडे 2 पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे पुढील महिन्यात सर्व थकीत हप्ते आणि त्यावरील दंड एकत्र भरून खाते पूर्ववत सुरू ठेवणे. दुसरा पर्याय म्हणजे खात्याचा कालावधी वाढवून घेणे. याचा अर्थ ज्या महिन्यांचे हप्ते भरले गेले नाहीत तेवढ्या कालावधीने खात्याची मुदत पुढे जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुमचे खाते 2018 मध्ये सुरू झाले आणि 2020 मध्ये 2 महिने हप्ता भरता आला नाही. जर त्यावेळी सर्व थकीत रक्कम भरता आली नाही तर त्या खात्याची मुदत 2 महिन्यांनी पुढे जाऊ शकते. मात्र जर पुढील महिन्यात तुम्ही 3ही महिन्यांचे हप्ते एकत्र भरले तर खात्याची मूळ मुदत कायम राहते. सलग 4 महिने हप्ता भरला नाही तर या योजनेत सलग 4 महिने हप्ता न भरल्यासही खाते लगेच कायमचे बंद होत नाही. अशा परिस्थितीत पुढील 2 महिन्यांच्या आत थकीत हप्ते आणि दंड भरून खाते पुन्हा सुरू करता येते. मात्र सलग 4 महिन्यांपेक्षा जास्त हप्ते भरले नाहीत तर खाते बंद केले जाऊ शकते. अशा वेळी पुढे त्या खात्यात पैसे जमा करता येत नाहीत. आतापर्यंत जमा झालेली रक्कम खात्याच्या मुदतीनंतर परत मिळते. मात्र अशा बंद झालेल्या खात्यावर आरडी योजनेचा नियमित व्याजदर मिळत नाही. त्यामुळे शक्यतो हप्ता वेळेवर भरणे आणि विलंब झाल्यास दंडासह थकीत रक्कम लवकर भरून खाते सुरू ठेवणे अधिक योग्य ठरते. आता जाणून घेऊया ऍडव्हान्स डिपॉझिट म्हणजे काय. पोस्ट ऑफिस आरडी योजनेत एक महत्वाची सुविधा म्हणजेच ऍडव्हान्स डिपॉझिट. याचा अर्थ तुम्ही पुढील काही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी आगाऊ भरू शकता. जरी संपूर्ण 5 वर्षाची रक्कम एकाच वेळी भरण्याची सुविधा उपलब्ध असली तरी त्याचा विशेष फायदा मिळत नाही. या योजनेत मुख्यतः 6 महिने किंवा 12 महिन्यांचे हप्ते एकत्र भरल्यास सवलतीचा लाभ दिला जातो. 6 महिन्यांचे हप्ते एकत्र भरल्यास काय फायदा. समजा तुमचा मासिक हप्ता 1000 आहे तर 6 महिन्यांसाठी एकूण 6000 जमा करावे लागतील. मात्र 6 महिन्यांचे हप्ते एकत्र भरल्यास प्रत्येक 100 मासिक ठेव मागे 10 रुपयाची सवलत मिळते. याच प्रमाणात तुमची प्रत्यक्ष भरायची रक्कम कमी होते. म्हणजेच आगाऊ ठेव केल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक सवलतीचा लाभ मिळतो. आता जाणून घेऊया 7 ते 11 महिन्यांचे हप्ते एकत्र भरल्यास. जर तुम्ही 7, 8, 9, 10 किंवा 11 महिन्यांचे हप्ते एकत्र भरले तरी 6 महिन्यांच्या आगाऊ ठेवीसारखाच सवलतीचा नियम लागू राहतो. म्हणजे या कालावधीसाठीही त्याच प्रकारे रिबोट मिळते. 12 महिन्यांचे हप्ते एकत्र भरल्यास जर तुम्ही पूर्ण 12 महिन्यांचे हप्ते आगाऊ भरले तर सवलतीचे प्रमाण अधिक असते. उदाहरणार्थ, मासिक हप्ता 1000 असेल तर एका वर्षासाठी 12,000 जमा करावे लागतील. मात्र या आगाऊ ठेवीवर नियमानुसार रिबोट मिळते आणि प्रत्यक्ष भरायची रक्कम कमी होते. म्हणजेच एका वेळी वर्षभराची ठेव भरल्यास आगाऊ ठेव करण्याचा अतिरिक्त फायदा मिळतो. आता जाणून घेऊया आरडी खात्यावर कर्जाची सुविधा. या योजनेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आरडी खात्यावर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र ही सुविधा खाते सुरू झाल्यानंतर लगेच मिळत नाही. सुरुवातीचे 12 महिने पूर्ण होईपर्यंत या खात्यावर कर्ज घेता येत नाही. आता जाणून घेऊया किती कर्ज मिळू शकते. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आरडी खात्यात जितकी रक्कम जमा झाली आहे त्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेता येते. उदाहरणार्थ, समजा 1.5 वर्षात तुमच्या खात्यात व्याजासह एकूण 90,000 जमा झाले आहेत. अशा वेळी तुम्ही जास्तीत जास्त 45,000 पर्यंत कर्ज घेऊ शकता. यापेक्षा जास्त रक्कम या खात्यावर उपलब्ध होत नाही. कर्जावरील व्याज. या कर्जावर तुम्हाला आरडी योजनेच्या व्याजदराव्यतिरिक्त 2% अतिरिक्त व्याज भरावे लागते. म्हणजे आरडीवर मिळणाऱ्या व्याजाशिवाय कर्जासाठी वेगळे 2% अतिरिक्त व्याज लागू होते. कर्जाची परतफेड कशी करता येते. घेतलेले कर्ज तुम्ही एक रकमी परत करू शकता. तसेच हप्त्यामध्येही परतफेड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तर काही कारणामुळे कर्जाची परतफेड वेळेवर झाली नाही तर खाते मुदतपूर्तीला आल्यानंतर मिळणाऱ्या रकमेतील आवश्यक रक्कम वजा करून कर्जाची समायोजन प्रक्रिया केली जाते. म्हणजेच परिपक्वतेच्या वेळी मिळणाऱ्या अंतिम रकमेतील कर्ज आणि त्यावरील देय रक्कम समायोजित केली जाऊ शकते. मित्रांनो, या भागात आतापर्यंतच्या 2 भागामध्ये आपण पोस्ट ऑफिस आरडी योजनेचे जवळपास सर्व महत्वाचे नियम समजून घेतले. आता या भागात आपण खाते मुदतीपूर्वी बंद करता येते का, मुदत पूर्ण झाल्यानंतर काय पर्याय दिसतात, खाते वाढविण्याची म्हणजे एक्सटेन्शनची सुविधा, खातेदाराचा मृत्यू झाल्यास काय नियम आहेत आणि या योजनेवर किती व्याजदर मिळतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. आता जाणून घेऊया मुदतपूर्वी आरडी खाते बंद करता येते का. अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की एखादी आर्थिक अडचण आली तर आरडी खाते मुदत पूर्ण होण्यापूर्वी बंद करता येते का. याचे उत्तर आहे होय, पण त्यासाठी काही अटी आहेत. या योजनेत खाते सुरू झाल्यानंतर पहिली 3 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करता येत नाही. म्हणजेच 3 वर्षापूर्वी कोणत्याही कारणासाठी प्रीमेचर क्लोजरची सुविधा उपलब्ध नसते. 3 वर्षांनंतर खाते बंद केल्यास काय मिळते. जर 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खाते बंद करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला आरडी योजनेचा नियमित व्याजदर मिळत नाही.
अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस बचत खात्याला लागू असलेल्या व्याज दरानुसारच व्याज दिले जाते. म्हणजे आरडी योजनेचा लाभ पूर्णपणे मिळवायचा असेल तर शक्यतो खाते 5 वर्षे पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. मुदत पूर्ण होण्याच्या अगोदर खाते बंद केल्यास येथे आणखी एक महत्वाचा नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. समजा तुमचे आरडी खाते 5 वर्षाच्या मुदतीला फक्त 1 दिवस बाकी असताना तुम्ही ते बंद केले, अशा परिस्थितीतही तुम्हाला आरडीचा नियमित व्याजदर मिळणार नाही. त्याऐवजी पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजदरानुसारच व्याज दिले जाईल. म्हणून शक्यतो खाते पूर्ण मुदत संपेपर्यंत सुरू ठेवणेच योग्य ठरते. आता जाणून घेऊया ऍडव्हान्स डिपॉझिट केले असल्यास प्रीमॅच्युअर क्लोजर. काही जण वर्षभराचे हप्ते आगाऊ भरतात. अशा वेळी एक विशेष नियम लागू होतो. समजा तुम्ही एखाद्या वर्षासाठी 12 महिन्यांचे हप्ते आधीच भरले आहेत तर त्या आगाऊ भरलेल्या कालावधीपूर्व खाते बंद करता येत नाही. म्हणजे ज्यासाठी आगाऊ ठेव केली आहे तो कालावधी पूर्ण झाल्यानंतरच प्रीमॅच्युअर क्लोजर करता येते. आरडी योजनेची मुदत किती असते? पोस्ट ऑफिस आरडी योजनेची मुदत 60 महिने म्हणजेच 5 वर्ष असते. या संपूर्ण कालावधीत दर महिन्याला निश्चित रक्कम जमा करावी लागते. 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच खाते परिपक्व म्हणजेच मॅच्युरिटीला येते. मुदत पूर्ण झाल्यानंतर खाते वाढवता येते का? होय, या योजनेत खाते वाढवण्याची म्हणजेच एक्सटेन्शनची सुविधा उपलब्ध आहे. 5 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हेच खाते पुन्हा आणखी 5 वर्षांसाठी सुरू ठेवू शकता. आता जाणून घेऊया एक्सटेन्शन केल्यावर व्याजदर कोणता लागू होतो. हा या योजनेतील एक महत्वाचा मुद्दा आहे. समजा तुम्ही 2020 मध्ये आरडी खाते उघडले. 5 वर्षांनंतर म्हणजे 2025 मध्ये ते परिपक्व झाले. अशा वेळी खाते पुढील 5 वर्षांसाठी वाढवले तर एक्सटेन्शनवर लागू होणारा व्याजदर हा खाते उघडताना मिळत असलेलाच व्याजदर राहतो. म्हणजे खाते वाढवताना त्यावेळेचा नवीन व्याजदर लागू होईलच असे नाही. जर नंतर व्याजदर कमी झाले असतील तर खाते उघडताना मिळालेल्या व्याजदरानुसारच खाते पुढे सुरू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. एक्सटेन्शन 2 प्रकारे करता येते. मुदत वाढल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. पहिला म्हणजे पूर्वीप्रमाणे दर महिन्याला नियमित ठेव जमा करत खाते सुरू ठेवणे. दुसरा म्हणजे नवीन ठेव न करता आधी जमा झालेली रक्कम तशीच ठेवून खाते पुढे चालू ठेवणे. मात्र अशा परिस्थितीत जर तुम्ही पुढे कोणतीही नवीन ठेव करणार नसाल तर त्यासाठी आरडी खाते सुरू ठेवण्यापेक्षा इतर योग्य पर्याय निवडणे अधिक योग्य ठरू शकते. एक्सटेन्शन नंतर खाते मध्येच बंद केल्यास काय? खाते 5 वर्षांसाठी वाढवले, यानंतर ते 3 वर्षे 5 महिने चालू ठेवले आणि मग बंद करण्याचा निर्णय घेतला. अशा वेळी पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षासाठी एक्सटेन्शनचा पूर्ण व्याजदर लागू होतो. मात्र अपूर्ण कालावधीसाठी म्हणजे उरलेल्या काही महिन्यांसाठी पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजदरानुसार व्याज दिले जाते. म्हणजे एक्सटेन्शन नंतर मध्येच खाते बंद केल्यास संपूर्ण कालावधीचे नुकसान होत नाही. खातेदाराचा मृत्यू झाल्यास काय नियम आहेत? आरडी खात्यात नॉमिनीसाठी ही महत्वाची सुविधा उपलब्ध आहे. जर खातेदाराचा मृत्यू झाला तर नॉमिनीकडे 2 पर्याय असतात. पहिला म्हणजे खाते ताबडतोब बंद करून जमा झालेली रक्कम स्वीकारणे. दुसरा म्हणजे तेच आरडी खाते पुढे सुरू ठेवणे. म्हणजे नॉमिनी इच्छित असल्यास उर्वरित कालावधीसाठी खाते चालू ठेवू शकतो. ही सुविधा आरडी खात्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य मानली जाते. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे व्याजदर. जर 1 मे 2024 ते 30 जून 2024 या कालावधीत नवीन आरडी खाते उघडले तर या योजनेवर 6.70% वार्षिक व्याजदर लागू होता. ही योजना कोणासाठी योग्य आहे? ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते ज्यांच्याकडे दर महिन्याला नियमित उत्पन्न येते आणि त्यातून थोडी थोडी बचत करण्याची इच्छा असते. विशेषतः लहान व्यापारी, छोटा व्यवसाय करणारे किंवा नियमित काही रक्कम बाजूला ठेवू इच्छिणारे लोक या योजनेचा वापर करू शकतात. अशा प्रकारे दर महिन्याची बचत करून भविष्यासाठी सुरक्षित निधी तयार करता येतो. आतापर्यंतच्या 3 भागांमध्ये आपण पोस्ट ऑफिस आरडी योजनेचे जवळपास सर्व महत्वाचे नियम समजून घेतले. या शेवटच्या भागात आपण आरडी कॅल्क्युलेटरचा वापर कसा करायचा, किती रक्कम जमा केल्यावर किती परत मिळू शकते, टॅक्स आणि टीडीएसचे नियम, वरिष्ठ नागरिकांसाठी कोणते नियम लागू आहेत, तसेच खाते ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसे उघडता येते याची माहिती जाणून घेऊया. आता जाणून घेऊया आरडी कॅल्क्युलेटरचा उपयोग कसा करायचा. आरडी योजनेत दर महिन्याला किती रक्कम जमा करायची आणि मुदत पूर्ण झाल्यावर अंदाजे किती रक्कम मिळू शकते हे समजण्यासाठी आरडी कॅल्क्युलेटरचा उपयोग करता येतो. या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला फक्त दर महिन्याला जमा करायची रक्कम टाकायची असते. यानंतर योजनेचा कालावधी आणि लागू असलेल्या व्याजदरानुसार अंदाजे परिपक्व रक्कम दिसून येते. यामुळे गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी भविष्यात किती रक्कम मिळू शकते याचा अंदाज घेणे सोपे होते.
उदाहरण समजून घेऊया. समजा तुम्ही दर महिन्याला 100 रुपये जमा करता, तर 5 वर्षाच्या कालावधीत तुम्ही एकूण 6,000 रुपये जमा कराल. त्यावर मिळणारे व्याज जोडून मुदतपूर्वीच्या वेळी अंदाजे 7,105 इतकी रक्कम मिळू शकते. आता दुसरे उदाहरण पाहू. जर तुम्ही दर महिन्याला 2,500 रुपये जमा केले, तर 5 वर्षांमध्ये तुमची एकूण जमा रक्कम 1,50,000 रुपये होईल. त्यावर मिळणारे व्याज जोडून मुदतपूर्वीच्या वेळी अंदाजे 1,78,415 इतकी रक्कम मिळू शकते. म्हणजेच मासिक ठेव जितकी जास्त असेल तितकी परिपक्वतेच्या वेळी मिळणारी एकूण रक्कमही वाढत जाते. आता जाणून घेऊया आरडी योजना कोणासाठी योग्य आहे. अनेक जण आरडीची तुलना एफडी किंवा इतर गुंतवणूक पर्यायाशी करतात, परंतु या योजनेचा मुख्य उद्देश वेगळा आहे. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांच्याकडे दर महिन्याला नियमित उत्पन्न येते आणि त्यातील काही रक्कम सुरक्षितपणे बचत करायची असते. ज्यांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर जोखीम असलेल्या गुंतवणुकीत पैसे गुंतवायचे नसतील आणि सुरक्षित बचतही हवी असेल, त्यांच्यासाठी आरडी हा एक पर्याय ठरू शकतो. आता जाणून घेऊया टॅक्स बेनिफिट मिळतो का. आता कर सवलतीबद्दल जाणून घेऊया. या योजनेत इन्कम टॅक्स ऍक्टच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळत नाही. म्हणजे आरडी मध्ये जमा केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत वजावट घेता येत नाही. टीडीएस बद्दल बोलूया. जर एका आर्थिक वर्षात मिळणारे व्याज 40,000 पेक्षा जास्त झाले तर त्यावर 10% टीडीएस लागू होऊ शकतो. जर खातेदाराने पीएन तपशील दिले नसतील तर अधिक दराने टीडीएस लागू होऊ शकतो. वरिष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 इतकी आहे. आता जाणून घेऊया व्याजाची गणना कशी केली जाते. या योजनेत मिळणाऱ्या व्याजाची गणना केवळ मुदतपूर्तीच्या दिवशीच केली जात नाही. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्च पर्यंत जमा झालेल्या व्याजाचा विचार केला जातो. म्हणून कराशी संबंधित गणना वार्षिक आधारावर केली जाते. आता जाणून घेऊया वरिष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज मिळते का. अनेकांचा असा प्रश्न असतो की या योजनेत वरिष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज दिले जाते का. या योजनेत वरिष्ठ नागरिकांसाठी वेगळा आणि अतिरिक्त व्याजदर उपलब्ध नाही. म्हणजे सर्व खातेदारांना समान व्याजदर लागू होतो. आरडी खाते कसे उघडावे. पोस्ट ऑफिस आरडी खाते उघडण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ऑफलाईन खाते उघडणे. दुसरा पर्याय म्हणजे ऑनलाईन सुविधेचा वापर करून खाते उघडणे. दोन्ही पर्यायांपैकी आपल्या सोयीनुसार कोणताही पर्याय निवडता येतो. मित्रांनो, आजच्या या संपूर्ण मालिकेत आपण पोस्ट ऑफिस आरडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. या योजनेत आरडी म्हणजे काय, खाते कोण उघडू शकतो, मासिक ठेव कशी करायची, हप्ता चुकल्यास काय नियम आहेत, ऍडव्हान्स डिपॉझिट आणि रिबोट कसे मिळतात, कर्जाची सुविधा, प्रीमेचर क्लोजर, मॅच्युरिटी, एक्सटेन्शन, नॉमिनीचे नियम, व्याजदर, कॅल्क्युलेटर, टॅक्स आणि टीडीएसचे नियम, तसेच खाते उघडण्याची प्रक्रिया याबद्दल टप्प्याटप्प्याने माहिती पाहिली. कोणतीही बचत योजना सुरू करण्यापूर्वी तिचे नियम समजून घेणे महत्वाचे असते. त्यामुळे नियमित बचत करण्याचा विचार करत असाल तर सर्व अटी आणि नियम समजून घेतल्यानंतरच निर्णय घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतरांपर्यंतही नक्की शेअर करा. अशा सरकारी योजना, पोस्ट ऑफिस बचत योजना आणि आर्थिक विषयांवरील सोप्या आणि सविस्तर माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.